कापूस फुटता उधळलाली भूपाळी राम पारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संस्थापक चेअरमन माननीय आनंदराव पाटील चोयेकर साहेब यांनी केवळ 80 लिटर संकलनाने सुरू केलेल्या गोकुळने चढता आलेख ठेवत आज 14 लाख लिटर संकलनाचा टप्पा पार केला आहे। गोकुळचे नेते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब व आजी माजी चेअरमन डोंगळे साहेब, विश्वासराव पाटील आबाजी आणि सर्व संचालक मिळून गोकुळचे संकलन 20 लाख लिटर करण्याचा मंगल कलशाचे पूजन केले। दूध वाढीसाठी आनंदराव पाटील चोयेकर महेश दूध वाढ गुणवत्ता विकास सुधारणा कार्यक्रम हाती घेतला। आजरा गडिंग्लज चंदगड भागामध्ये सायलोपीट तयार करण्यासाठी गीता उत्तुरकर व वैरण अधिकारी ज्योतिराम कुंभार यांचा विशेष प्रयत्न आहे। आज जरी संपर्क सभा असली तरी या तालुक्यातील जिद्दी दूध उत्पादकांनी दूध वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची एक छोटीशी झलक, जेणेकरून दूध वाढ जनावरांचे संगोपन व गोकुळच्या सुविधा उत्पादकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न। नमस्कार, मी उत्तम मारुती कातकर, राहणार कुळकेवाडी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर। आता माझ्या गोठ्यामध्ये एकूण 10 जनावर आहेत। त्याच्यापैकी दुभत्या म्हशी 5 आहेत, 3 गायी आहेत जर्सी, 2 दुधाचे आहेत। पंढरपुरी जातीवंत बोलावून बालेगडाला आहे। दुधाचं उत्पन्न दिवसा 30 ते 35 लिटरपर्यंत जाते। आता 2 वर्षापूर्वी आम्हाला सर्वप्रथम आमच्या इथं वाईट घटना घडली आणि करंट लागून आमची 5 जनावरं दगावली। त्याच्यापैकी आमच्या मुळा म्हशी 4 होत्या आणि एक पंढरपुरी ओळ होता। आणि काय करायचं काय नाही हे आम्हाला सुचत पण नव्हतं। मग ते काही काळात आमच्या मॅडम जवळच्या होत्या, त्यांना आम्ही इथून फोन लावून बोलवून घेतल्या। त्या असतील तशा स्थितीने त्या गोठ्यावर आल्या आणि म्हणाल्या काय काळजी करायची गरज नाही, कसं तरी आपण उभा करून तुम्ही घेऊ नका। तर ह्या आमच्या सगळ्या आघाताला आमचे आबासाहेब चेअरमन गोकुळचे हे पण तिथं हजर झाले आणि तसेच आमचे डोंगळे साहेब हे सुद्धा आमच्या गोठ्यावर 4 दिवसाप्रमाणे आले। स्वतःची स्वस्ता काढून दिली आणि स्वस्ता काढून देऊन आमच्या गावाच्या काही लोकांना बऱ्याच आम्ही मदत एकत्र घेऊन आज त्यांच्या आणि सगळ्यांच्या मतीनं ह्या वार्षिक ह्याच्यात आम्ही टायमाला 100 ते 125 लिटर दूध घालायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही उत्तरकर मॅडमच्या आम्हाला एक समाज साधला, मग त्याने आम्हाला एक सोयापीठचं हे करून दिलं आणि ते सोयापीठ तयार केलं आणि त्याने आम्हाला 25,000 रुपयाचं अनुदान सुद्धा मिळवून त्याच्यात दिलं। त्यांनी ते एक सहकार्य आम्हाला चांगल्या पद्धतीने केलं। 10 म्हशी असून सुद्धा आम्ही हरियाणा प्रकरण केलेलं आहे। नमस्कार, माझं नाव मंगेश रामचंद्र देसाई, राहणार सोरळी, तालुका आजरा। आमचा हा व्यवसाय वडिलोपार्जित आहे। 2010 पासून आम्ही ह्या व्यवसायात आहे। सुरुवातीला आम्ही कमी प्रमाणात म्हशी आणि गाय घेतल्या होत्या। आता आमच्याकडे 10 म्हशी आणि 10 गाय आहेत। दूध वाढीसाठी हरियाणा चांगल्या प्रतीच्या म्हशी आणणार आहोत। सध्या आमचं प्रतिदिन डेअरीला दूध 100 लिटर जाते गाय व म्हशींचं। जनावरांसाठी आम्ही कडबाकुटीचं नियोजन केलेलं आहे। कसं चांगला चारा देण्यासाठी गोकुळकडनं मिळालेल्या शैलेश बॅग, त्याला आपण मुरघास म्हणतो, त्या भरून ठेवलेल्या आहेत। नमस्कार, माझं नाव श्रावण नामदेव भोसले, मुक्काम पोस्ट निंगुडगे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर। मी सायलोपीट केलं आणि दूध पण दिवसाला एका म्हशीचं सकाळी लिटर संध्याकाळी लिटर दूध वाढलं। त्याच्यानंतर फॅट पण वाढलं। कमीत कमी मला रोजचं 100 रुपये फायदा झाला आणि ह्या म्हशींचं आता माझं सगळ्यांचं म्हणून दिवसाला 30 लिटर दूध आहे। ही मी सध्या म्हस आणलेली आहे हरियाणावरून आणि हिचा रिझल्ट 1 नंबर लागल्यामुळं मी आता सध्या 5 म्हशी आणण्याच्या तयारीत आहे। हे सायलोपीट मी तयार करून ठेवलेलं आहे। मार्च महिन्यामध्ये 15 टन मी करून ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर मी पाऊस चालू व्हायला उघडलं, त्यानंतर मी 3 महिने झाले लई तरी 2 बाऱ्यावर वल्ल्या गव्हात आणतोय, नाहीतर बाकीचं हेच घालतो। चिखलात जायची गरज नाही। मुरघास केल्यामुळं मला संघाकडून 25,000 रुपये अनुदान आहे आणि मला रेडेकर मॅडमने स्वतः इथंच आपल्या संस्थेत दूध संस्थेत इथं आणून दिला चेक त्यांनी। बाकीच्यांनी पण असंच करावं, त्यामुळे 1 नंबर फायदा आहे। दूध पण वाढतं आहे आणि सुग्रास कमी आहे आणि दूध फॅट पण जास्त वाढते।
ह्याच्यामुळं असं केलेलं एक नंबर शेतकऱ्यांनी फायदा होईल. मी गीता श्रावण भोसले, राहणार निंगुडगे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. हा आम्ही गोकुळ संघाकडून राबवलेल्या स्कीममधून बायोगॅस घेतलेला आहे. माझ्या 5 म्हशी आहेत, त्यामधून त्यांचं शेण मी याच्यामध्ये कालवते. तेवढं माझ्या कुटुंबामध्ये 8 व्यक्ती आहेत, त्यांचा स्वयंपाक, त्यांच्या आंघोळीचं पाणी यामधून पुरेसं होतं आणि 1 महिन्याचं सिलेंडर बचत होते यातून. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. माझं नाव भास्कर वसो देसाई, राहणार पोवाडे, तालुका आजरा. मी आर्मीतून रिटायर 2019मध्ये झालो. रिटायर झाल्यानंतर हा व्यवसायाला मी चालू केली. त्याच्यानंतर मी ह्या म्हशी हरियाणातून जाऊन घेऊन आलेलो आहे आणि याचं अनुदान पण मला 25,000 रुपये भेटले. ह्या म्हशीपासून मी रेड्या तयार करून संघाकडून वासरू संगोपन अनुदान घेतलेले आहे. ह्या व्यवसायामध्ये गोकुळ संघाकडून पशुवैद्यकीय सेवा उत्कृष्ट पद्धतीने आम्हाला मिळते आहे. माझं नाव आनंदा जयराम कदम, गाव हरूर. माझ्या संस्थेचं नाव श्रीराम सहकारी दूध संस्था हरूर. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं आहे. त्यानंतर गोटा व्यवसायामध्ये मी 2015पासून आत्तापर्यंत कार्यरत आहे. 2018ला मी हरियाणावरून 6-7 म्हशी खरेदी केल्या. त्या म्हशींचं पण अनुदान आम्हाला गोकुळ संघाकडून पूर्णपणे मिळालेलं आहे. तर वासरू संगोपनमध्ये पण आम्ही गोकुळ संघाकडून अनुदान घेतलेलं आहे. बघायला तर आत्ता दिवसाचं म्हटलं तर 90-95 लिटर दूध गोकुळ संघाला गाई म्हशीची म्हणून आहे. तसेच आमचे सुपरवायझर साहेब चव्हाण साहेब यांचं पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं आहे. आमच्याकडे 3 एकरमध्ये चारा लावलेला आहे. CO3 सुपर नेपेर या पद्धतीचे चारा वायरिंग घेतलेले आहे. परत त्याच्यासोबत मका पण असतो उन्हाळ्यामध्ये. पशुवैद्यकीय सेवा पण गोकुळ संघाची चांगल्या पद्धतीने आहे आम्हाला. ओल्या वैरणीसोबत आम्ही वाळी वैरण पण त्याच्यामध्ये मिक्स करून जनावरांना 2 वेळा देतोय, सकाळ संध्याकाळ. ओल्या वैरणीसोबत वाळी वैरण असल्यामुळं पचनक्रिया किंवा सगळ्या गोष्टी या व्यवस्थित होतात. त्यामुळे दूध उत्पादन वाढण्यासाठी आज सकाळ तयार होतो. नमस्कार, माझं नाव राजेंद्र ईश्वर चौगुले, राहणार मलिगरे. श्री रवळनाथ दूध व्याव संस्थेचा मी उत्पादक सभासद आहे. या व्यवसायात मी 2017पासून काम करत आहे. माझ्याकडे मोरा जातीच्या 13 म्हशी आहेत, गाई 7 आहेत, गाभण रेड्या 3 आहेत, पाडी 1 आहे. दूध जास्त उत्पादनासाठी मी हरियाणा म्हशी जिन हरियाणा खरेदी केली आहेत. प्रत्येक मग सरासरी 7-8 लिटर आवडी देते. आता माझ्या दुधाच्या 5 म्हशी आहेत आणि गाभण 8 म्हशी गाभण आहेत. गाई दुधाच्या 5 आहेत, 2 गाई गाभण आहेत. हरियाणा म्हशी खरेदी करून संघाकडून अनुदान घेतले आहे. वासरू संगोपन करून वासरांची पण अनुदान घेतले आहे. माझं म्हशी दूध प्रतिदिन 70 लिटर आहे और गाईचं प्रतिदिन 80 लिटर आहे. सरासरी 150 दूध माझं आहे. माझी टोटल 4 एकर हेलिओपन आहे. त्यातले 2 एकर सुपर नेपर लावले आणि 2 एकर बुलेट खुर्ची लावले. वाड्यावरीलचं आम्ही उन्हाळ्यातच व्यवस्थापन ठेवतो आणि कमी पडली पावसात तर शाळूची कुटी मागवतो. हरियाणातून म्हशी खरेदी केल्या आणि त्यांचं व्यवस्थापन वेळेवर झालं सगळं तर म्हशी गाभण जायला काही तक्रार करत नाहीत. या मिल्किंग मशीनमुळे आमचा वेळ वाचतो आणि दूध वेळेत निघते. ही शाळूची कुटी, या कुट्टीमुळे आमची पावसाळ्याची वाड्यावरची व्यवस्थापन आम्ही करून ठेवतो. ही कुट्टी आम्ही मे महिन्यात आणून ठेवतो कर्नाटकातून. या आमचं सुपर नेपर गवत आहे. या आमचं 2 एकरला गवत आहे आणि ब्लड फोर्जी आमचं 2 एकर आहे. नमस्कार, मी विलास पांडुरंग राजाराम, मुक्काम MA कोण, तालुका आजरा. ही आता सध्या जी गोट्यात माझे जनावर दिसतात ती आम्ही म्हणजे घरच्या ज्या पूर्वीपासून जे चालत आलेलं होतं त्यांच्यापासून ही गोकुळच्या अनुदानातून केलेल्या रेड्या तयार आहेत. आणि सध्या माझ्या गोट्यात 9 मोठ्या म्हशी आणि 7 ते 8 बारीक असे रेड्या आहेत. आता माझ्याकडे ज्या रेड्या आहेत त्या गोकुळ दूध संघाच्या वासरू संगोपन या योजनेतून जवळजवळ 7 ते 8 ट्रेडिंगचं मी अनुदान घेतलेलं आहे आणि ते आता माझ्या गोट्यामध्ये काही गाभण आहेत, काही आता दुधारू आहेत. सध्या माझ्या गोट्यात ज्या म्हशी आहेत त्यांच्यापासून प्रतिदिन दूध संकलन जवळजवळ 15 म्हणजे दोन्ही वेळचं मिळून 30 लिटर दूध मी रोजचं डेअरीला घालत असतो. सध्या मी महालक्ष्मी पशुखाद्याचं फर्टिमिन प्लस हे पावडर सकाळ आणि संध्याकाळ 50-50 ग्रॅम प्रति याप्रमाणे वापरत असतो. त्याच्यामुळं माझ्या गोट्यावरच्या म्हशी किंवा रेडी मला कधीही गाभण जाण्यासाठी त्रास करत नाहीत, वेळेत गाभण जातात आणि माज पण वेळेत टाकवतात. त्याच्यामुळं मी या एवढ्या रेड्या तयार करू शकतो. दुसरी गोष्ट अशी की फर्टिमन प्लस या वापरामुळं फॅट
साधारणपणे 7.5 आणि SNF 9.2-9.3 या प्रमाणात कायम आमचं फॅट आणि SNF हे चांगल्या प्रतीचं असल्यामुळं आम्हाला याच्यातून बऱ्यापैकी इन्कम मिळतं. एक छोटीशी पतसंस्थेत नोकरी करून हा शेतीपूरक व्यवसाय करत असल्यामुळे आम्ही सकाळी 2 तास आणि साधारण संध्याकाळी 2 तास या वेळेत या जनावरांचं सगळं संगोपन करतो. त्याच्यापासून इन्कम हे बऱ्यापैकी आमच्या शेतीधंद्याला जोडधंद्याला मिळतं. फॅट आणि SNF हे कायम स्थिर राहण्यासाठी आम्ही डोंगरी गवत आणि शेतातील भातापासून मिळालेलं पिंजर ही अशी साठवणूक करून ठेवत असतो. त्याच्यामुळं फॅट आणि SNF वाढीसाठी त्याचा चांगला आम्हाला उपयोग आलेला दिसतो. नमस्कार, मी मारुती महादेव चव्हाण, गाव जेऊर, पापनादेवी दूध संस्थेला माझं दूध म्हणजे मी पुरवठा करतो. अधिक माझ्या गोठ्यात जनावर आहेत 9, म्हणजे सकाळी 15 संध्याकाळी 15 असं एकूण मिळून 30 लिटर दूध मी दिवसाला पुरवतो. पूर्वी माझ्याकडे म्हणजे बंदिस्त असा गोठा होता. त्या नातवानं मला दाखवलं की मुक्त गोठा केल्यानंतर त्याचे फायदे काय होतात आणि जनावरांची तब्येत कशी सुरक्षित राहते हे त्यानं मला म्हणजे मार्गदर्शन केल्यानंतर मग मी ठरवलं की बाबा हे मुक्त गोठा आपण करायचा. वर्षापूर्वी आपण तो मुक्त गोठा केला. मुक्त गोठा केल्यामुळं म्हणजे आपल्याला शेण 6 महिन्यातून जरी म्हणजे एकदा काढलं तरी चालतं. अधिक म्हणजे जनावरांच्यावर म्हणजे आरोग्यासाठी जे इतर जे खर्च काय लागतो तो म्हणजे तुटपुंज्या पद्धतीत लागतो. म्हणजे पूर्वी जसा बंदिस्त गोठ्यात खर्च लागत तेवढा लागत नाही. ते इथं पाण्याची टाकी केली म्हणजे जरा मुक्त गोठ्यातून पाणी येऊन त्याने प्यावं आणि परत त्याने फिरावं. आणि तसेच बाहेरच्या बाहेर आपण एक दुसरी बोरणसुद्धा त्यांना म्हणजे वैरण टाकण्यासाठी बोरण तयार केले. त्याने येतात, खातात आणि सावलीला जाऊन झाडाचे ते आराम करतात. मला गोकुळकडून म्हणजे ह्या मुक्त गोठ्यासाठी अनुदान मिळालेलं आहे. नमस्कार, माझं नाव दत्तात्रय आनंदा पाईम, राहणार पेरनोली, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. नमस्कार, माझं नाव वंदना दत्तात्रय पाईम. आम्ही यापूर्वी मुंबईमध्ये सर्व्हिसला होतो, तिकडे जॉब करत होतो. आम्ही साईकी तिकडेच होतो. कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला गावी यावं लागलं. गावी आल्यानंतर कोणता व्यवसाय करायचा आम्हाला समजलं नाही. त्याच्यामुळे मिस्टरांना जनावरांची आवड होती. सांगोल्यावरून आम्ही 2 गायी आणल्या विकत आणि त्यानंतर हळूहळू आम्ही हा व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आम्ही वाढवला. 2 गायींपासून आता आमच्या 14 गायी झालेल्या आहेत. 1 किलोमीटर अंतरावरती दूध संस्थेमध्ये आम्ही दूध घालत होतो. गोकुळच्या आदरणीय रेडकर मॅडम यांच्या सहकार्याने आम्हाला आमची स्वतःची संस्था मॅडमनी काढून दिलेली आहे. त्यामुळे आमचं प्रतिदिन 110 लिटर दूध हे आम्हाला आमच्या गोठ्यावरती जागेवरती संकलन करू शकतो. आम्हाला पशुखाद्य व गोकुळची पशुवैद्यकीय सेवा ही आम्हाला जागेवरच उपलब्ध होते. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर सहकार्य झालेले आहे. या 14 गायींचं संगोपन आम्ही दोघं नवरा बायको करतो आणि दुधाचं मिल्किंग मशीन असल्यामुळे आम्हाला सोपं जातं आणि त्याचा खूप फायदा झालेला आहे आम्हाला. आमच्याकडे मका भरपूर असल्यामुळं आम्ही 3 टन मका आम्ही मुरघास करून ठेवलेला आहे. तर आम्हाला उपयोग भरपूर झालेला आहे. लाईट गेलेल्या टायमामध्ये, पाऊस जास्त असलेल्या टायमामध्ये आम्हाला बाहेर जायची गरज लागली नाही आणि त्याच्यामुळं मुरघासामुळं आम्हाला बरंच सहकार्य झालेलं आहे. सायलेज चारा वापरल्यामुळे आमच्या दुधामध्ये आणि फॅट SNFमध्ये खूप चांगला फरक पडलेला आहे. गोकुळचं महालक्ष्मी गोल्ड पॅलेट हे पशुखाद्य आम्ही नेहमी वापरतो दुधाच्या प्रमाणामध्ये. आम्हाला त्याचा खूप चांगला फायदा झालेला आहे. दुधामध्ये पण वाढ झालेली आहे. नमस्कार, माझे नाव अनुराधा विजय दळवी, राहणार लिंगडूर कसवानी, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. आम्ही या धंद्यात 2012 सालापासून आहे. सुरुवातीला एकच म्हैस घेतली होती आणि त्यापासून आम्ही जसजसं दूध वाढत गेले तसतसं आमचं उत्पन्न पण वाढत गेलं आणि आम्ही म्हशी पण वाढवल्या. आणि त्यानंतर आम्ही 2013 साली गुजरातला जाऊन माझे मालक जाफराबादी म्हैस घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर गोकुळश्रीमध्ये आम्ही पहिल्यांदाच भाग घ्यायचं ठरवलं. त्यावेळी स्पर्धा झाली त्यावेळी ह्या म्हैशीचा आमच्या 3रा नंबर आला होता गोकुळश्रीमध्ये. त्यावेळी तिचं 16 लिटर 820 मिली दूध झालं होतं आणि तिथून उत्साह झाला की जाफराबादी म्हशीतच काय आहे ते सोनं आहे ते सगळं जाफराबादी म्हशीतच आहे. आमच्या सगळ्या म्हशी जाफराबादीच आहेत.
आम्हाला गोकुळचं खूप सहकार्य लाभलं आहे. प्रत्येक म्हशीपाठीमागं 20,000 रुपये अनुदान भेटतंय आम्हाला आणि आमच्या रेड्या पण घरच्याच तयार झालेल्या आहेत. या सगळ्या आम्ही प्रत्येक रेडीचं 2-2 वेळा अनुदान घेतलेलं आहे. 15,000 10,000 असं. डॉक्टर्स लोक वगैरे सगळे चांगले मिळाले आम्हाला. 40 जनावरांचा गोठा आम्ही बांधला आहे. अंजनाताई रेडेकर मामी आणि मुश्रीफ साहेब यांनी पण खूप मदत केली आम्हाला. महालक्ष्मी पशुखाद्य वापरतोय, त्याच्यामुळे कसं दूध पण वाढते, जनावरांचं तब्येतीत पण सुधारणा होते आणि मिनरल मिक्सचर जे गोकुळचं आहे ते पण प्रोडक्ट आम्ही वापरतोय. दिवसातून 80 ते 90 लिटर दूध घालतोय. आम्हाला दुधातून उत्पन्न जास्त मिळते, त्याच्यामुळे आम्ही गोठा बांधायचं ठरवलं आणि गोठा आता बांधलेला आहे. हा धंदा आम्ही घरचा धंदा म्हणून चालू केला आहे आणि ह्या धंद्यामध्ये मला माझे 2 भाऊ, माझे आई वडील, वहिनी, माझे मालक आम्ही सगळे मिळून हा धंदा चालू करतोय आणि आम्ही सगळे सुशिक्षित आहोत, सगळे आम्ही ग्रॅज्युएटेड आहोत. तरी पण आम्ही ह्या धंद्याला आम्ही कधी कमीपणा लेखला नाहीये. हा आमचा नवीन गोठा आहे. हा गोठा 40 म्हशींचा बनवलेला आहे. आमच्या नवीन गोठ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जनावरांना पाणी पिण्यासाठी बाउल सिस्टीम केलेली आहे. नमस्कार, माझं नाव जितेंद्र वसंत गायकवाड, राहणार धामणे. मी आता श्री अंबिका दूध महिला संस्था मर्यादित धामणे या संस्थेचा एक उत्पादक आहे. माननीय श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळातर्फे दूध उत्पादनासाठी 10 म्हशींचा, जो हरियाणाच्या म्हशी आहेत, दिवसाला 16 लिटर देणाऱ्या म्हशींचा गोठा मी आता म्हणजे ऑलरेडी तयार आहे. 10 म्हशींचा लॉट माझा येत आहे. त्याच्यासाठी लागणारं जे वैरण आहे ती मला कुंभार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुपर नेपियर आणि ॲडवांटा मक्का 2 गवताच्या प्रजातींची मी लागवड केलेली आहे ऑलरेडी आणि तो माझा चारा आता कापणीसाठी तयार झालेला आहे. सामान्य शेतकरी एक ऊस पीक लावतात, ते 14 महिने पॅक असतं. 14 महिने त्यामध्ये दुसरं पीक घेता येत नाही आणि एका एकरी 20 ते 25 टन आपल्याकडं नॉर्मली उत्पन्न होतं. त्याचं उत्पन्नाची कॉस्ट होते 75,000 आणि त्याच ठिकाणी 3 महिन्याला एक कापणी येणारं असं सुपर नेपियर गवत किंवा ॲडवांटा याच्या 4 कापण्या होतात एका वर्षामध्ये. एका कापणीला 20 टन याप्रमाणे ते 80 ते 90 टन गवताचं उत्पन्न होतं. त्याची कॉस्ट आजच्या बाजारभावानुसार 9 रुपये किलो म्हणजे 9,000 रुपये टन प्रमाणे 7,20,000पर्यंत जाते आणि ऊसाच्या उत्पन्नाची कॉस्ट 90,000पर्यंत जाते. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याला मक्का गवताच्या प्रजातींचं पीक घेऊन जोड व्यवसाय म्हणून दुधाच्या उत्पन्नातून पण उत्पन्न मिळतं, प्लस त्याचं सायलेज बनवून ते सामान्य उत्पादकांना विकता पण येतं आणि याचीच कॉस्ट बाहेरच्या जिल्ह्यामध्ये 15 ते 16 रुपये प्रमाण आहे. म्हणजे जवळपास त्याच एका एकराच्या उत्पन्नातून कमीत कमी 8 ते 8.5 लाख रुपयाचं उत्पन्न वर्षाला होतं. आज माझं सायलेज मशीन जे येत आहे ते सायलेज 60 किलोची बॅग ह्याच्या हिशेबानं सायलेज तयार करण्यासाठीची एक मशीन पण मी मागवलेली आहे. याच्यातून 2 फायदे, दुधाच्या उत्पादनातून फायदा आहे आणि जे ऊसाचं उत्पन्न होणार होतं त्याचप्रमाणे सायलेजचंही उत्पादन होणार आहे. म्हणजे सायलेज तुम्ही जेवढं विकणार आहे तेवढा त्या पट्टीत तुमचा फायदाही होणार आहे. शेतीचा दूध व्यवसाय हा 100% फायद्याचा